मला वाटतं एकीकडे भारत जोडोचं आंदोलन त्या ठिकाणी उभं करायचं आणि या दुसऱ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेचा फायदा घेऊन विकृत मानसिकतेतनं जोडे मारो आंदोलन करायचं। त्याच्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष हा बिथरलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात झालेली घटना वाईटच आहे, त्याचं समर्थन कोण करणार नाही। त्या संदर्भात FIR दाखल केले, चौकशी नेमलेली आहे आणि जे दोषी होतील त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय। त्याच्यामुळे या घटनेला पाठीशी घालण्याचं कोणीच त्या ठिकाणी काम करत नाही, परंतु विरोधी पक्ष या घटनेचं दुर्दैवी राजकारण करतोय। बदलापूरला जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय होती, सगळ्यांनी त्याची निंदा केली, परंतु ज्या पद्धतीनं त्या घटनेचा राजकीय वापर करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे फलक फलकावत सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं एक कारस्थान काही शक्तींनी केलं, त्यातनं या ठिकाणी परिस्थितीचा विपरीत राजकीय लाभ मिळवून घ्यायचा अशी स्ट्रॅटेजी आहे त्यांची। त्याच पद्धतीनं छत्रपतींच्या पुतळ्याच्या संदर्भात महाराष्ट्रातनं तिथं जाऊन या गोष्टीचं राजकारण करून शिवप्रेमी सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी जावे अशा प्रकारची एक भूमिका त्या ठिकाणी ते घेताना दिसतात। मला वाटतं छत्रपतींच्या संदर्भात तुमच्या भावना काय होत्या, 40-50 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। 2.5 वर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरे साहेब यांनी छत्रपतींसाठी गडकिल्ल्यांसाठी काय केलं हे आपण पाहिलंय, स्मारकासाठी काय केलं हे पाहिलंय। उलट देवेंद्रजींच्या काळात आणि या 2 वर्षाच्या शिंदे साहेबांच्या काळामध्ये आज गडकिल्ल्यांची काळजी सरकार घेत आहे। त्या ठिकाणी प्राधिकरण रायगडचं केलं, प्रतापगडचं केलं। आज आपले गडकिल्ले त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हेरिटेज व्हावे यासाठी सरकारने भूमिका घेतली। त्या ठिकाणी अनेक छत्रपतींचा विचार पुढे नेण्यासाठी हे सरकार संवेदनशीलतेनं काम करतंय। त्याच्यामुळे आमच्या भावना छत्रपतींच्या बाबतीत अत्यंत श्रद्धापूर्वक आहेत। तुमच्यासारखं या प्रसंगाचा फायदा घेऊन राजकीय नौटंकी करणारं नाही। त्याच्यामुळे मला वाटतं कृपया महाविकास आघाडीने अशा प्रकारचं राजकारण करू नये। महाराष्ट्रातील जनतेला ते आवडत नाही। तुम्ही जे बदलापूरच्या प्रकरणात केलं जनतेला ते आवडलेलं नाही, तसंच छत्रपतींच्या पुतळ्याचं राजकारण करणं हे त्या ठिकाणी शिवप्रेमींना महाराष्ट्रातील जनतेला अभिप्रेत नाही, आवडणारं नाही। तुम्ही या विषयांवर राजकीय पोळी भाजू नका। महायुतीचा पुतळा हे ज्या भ्रष्टाचाराचा बळस जो आहे तो झालेला आहे महायुतीचा, आणि पुन्हा पुतळा उभारणार असेल तर पुन्हा टेंडर काढला जाईल आणि पैसे खाल्ले जातील असं उद्धव ठाकरे म्हणतात। मला वाटतं टेंडरचा उद्धव ठाकरेंना नीट अभ्यास आहे, कारण 25 वर्ष महापालिकेची सत्ता असल्या कारणानं टेंडरचा विषय जवळून त्यांनी हाताळलेला आहे। वैभव नाईक टेंडरच्या बाबतीत 25-25 लाखाची कामं वेगवेगळी का केली, त्यांचाही ते कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणानं टेंडरचा अभ्यास आहे। त्याच्यामुळे तुमचं दुखणं टेंडरचं आहे की छत्रपतींच्या झालेल्या विषयासंदर्भात हे एकदा स्पष्ट करा। मुंबई महापालिकेचा सुद्धा विकास गतीनं होत असताना तुमचा जीव टेंडरमध्येच त्या ठिकाणी अडकलाय। रस्त्याचा असेल, कोस्टलचा असेल, प्रकल्पांचा असेल, टेंडरवरच आपण जास्त बोलता, कारण टेंडरवाले हल्ली तुमच्याकडे येत नाहीत। त्याची सळ तुमच्या मनात निश्चित असू शकते, परंतु छत्रपतींच्या बाबतीत टेंडर हा विषय असूच शकत नाही। छत्रपतींच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी त्या ठिकाणी निधीचा विषय मर्यादेचा असूच शकत नाही। आणि त्यामुळं मला वाटतं जर टेंडर चुकीचं असेल, अयोग्य माणसाकडे असेल, तर विरोधी पक्षाचीच काय आमची मागणी त्या ठिकाणी असेल
संबंधित कोणी असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे नियमबाह्य जे चुकीचं झालं असेल, मग ते दर्जा मेंटेन करण्याचा असेल, परवानग्यांचा असेल किंवा फिजिबिलिटी बघण्यासंदर्भात असेल, तर सगळ्या संबंधितांवर चौकशी अंती कारवाई व्हावी या भूमिकेशी आम्ही सारे सहमत आहोत. सरकार कुठेही बोटचेपे भूमिका या प्रकरणात घेणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन, छत्रपतींचा विचार घेऊन त्या ठिकाणी काम करतो. त्यामुळे या विषयात चुकीला माफी नाही, हे कालही मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी भाषणात बोलत असताना सांगितलं. ज्याला अनुभव नाहीये अशा माणसाला खरं तर हे काम केलं आणि 2 महिन्यामध्ये करण्याची जबरदस्ती देखील करण्यात आली असं फरार सुद्धा आहे. नाही, उद्धव ठाकरेंना तर अनुभवाच्या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा कोणता अनुभव होता? मुख्यमंत्री पदावर बसलेत ना. आणि अनुभव नसलं की कसं वाटोळं होतं हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अननुभवी असतील, त्याच्यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे गेला. आदित्य ठाकरेंना प्रचंड अनुभव होता. 20-25 वर्षाचे टर्म मधले आमदार होते, त्यांना मंत्री केलं नाहीत, आपल्या लेकराला मंत्री केलं. त्यामुळे मग अनुभव नसताना तुम्ही वागलात, मुलासाठी वागलात. त्यामुळे तुम्हाला नक्की माहीत आहे की अनुभव असावा लागतो. कारण तुम्हाला किंवा मुलाला अनुभव नसताना जसं महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे, तसं या अननुभवी माणसामुळे जर झालं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्या ज्या मागण्या विरोधी पक्षाच्या आहेत, उद्धव ठाकरेंच्या असतील किंवा कोणाच्याही असतील, महाविकास आघाडीच्या असतील, त्या सगळ्या मागण्यांची चौकशी करून कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याच्या मानसिकतेत हे सरकार त्या ठिकाणी आहे. महाविकास आघाडीचा एक अंतर्गत सर्वे आलेला आहे. त्यामध्ये काँग्रेसला 85, पवार गटाला 55 ते 60 जागा, ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार आहेत, तर शिंदे गटाला 33 आणि दादांना 18 आणि भाजपला 55 अशा जागा मिळणार आहेत. असा एक सर्वे महाविकास आघाडीची येईल. मला वाटतं हा काँग्रेसचा सर्वे आहे. तर अंतर्गत सर्वे आपल्याला पाहिजे तसं आपण करतो, करवून घेत असतो. आता उद्या जर त्या ठिकाणी आम्ही सर्वे सांगितला आमच्या 200च्या वर जागा आणणार आहेत, त्याच्यावर तुमचा प्रश्न काय राहील आणि त्यांचं उत्तर काय राहील? त्याच्यामुळे असं सर्वेच्या आधारे काय होत नसतं. सर्वे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे येत असतात, पक्षांतर्गत सर्वे त्या ठिकाणी होत असतात. आम्हाला तर महाराष्ट्रातल्या जनतेवर विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता 200च्या आसपास त्या ठिकाणी महायुतीला जागा देईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्वेवर आमचा विश्वास नाही. भाऊ, यालाच विचारून घेतोय की विश्वजित कदम जुन्नरमध्ये होते, त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. तिथून जे काँग्रेसमधून इच्छुक आहेत शेतकर, त्यांना सांगितलंय की सांगली पॅटर्न आपण जुन्नरमध्ये सुद्धा अवलंबू शकतो. म्हणजे एकूणच पाडापाडीचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये दिसून येते. ही जागा शरद पवार गटाला सुटणार आहे, मात्र आता काँग्रेसचे उमेदवार तिथे इच्छुक दिसत आहेत. मला सांगा, जर असं पाडापाडीचं राजकारण असेल तर त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा पाडणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाडणार, उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचा पाडणार, काँग्रेस उद्धव ठाकरेंचा पाडणार, ही पाडापाडी झाली तर तुम्ही सर्वेला काय अर्थ आहे मला सांगा? सर्वे आता या सगळ्या गोष्टींचं आकलन न करता होतोय, त्याच्यामुळे तो त्यांच्या बाजूचाच असणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही की त्या ठिकाणी चांगलं यश या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळेल. कारण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब, अजितदादा यांचं सरकार त्या ठिकाणी उत्तम काम करतंय. आज माझ्या महिला भगिनी खुश आहेत, युवा माझा बांधव त्या ठिकाणी खुश आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार काम करतंय, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी काम करतंय, त्यांना वीज माफी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि समाजातला रिक्षावाला, ठेलेवाला, जो वंचित उपेक्षित कामगार घटक आहे त्याला सरकार न्याय द्यायचं काम करतंय. आणि याचा एक चांगला परिणाम महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी सर्व समाजमनात दिसतोय आणि त्याचा सकारात्मक फायदा या ठिकाणी महायुतीला होईल
आणि त्याच्यामुळंच हतबल झालेल्या मानसिकतेतनं अवस्थेत आज महाविकास आघाडी वागताना दिसते, बोलताना दिसते आणि बदलापूर आणि मालवणसारख्या घटनेचं दुर्दैवी राजकारण करताना दिसते. भाऊ, गुन्हा दाखल झाल्यानंतर बदलापूरमधल्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि सेविका ज्या आहेत त्या फरार झालेल्या पाहायला मिळतात. नाही, मला वाटतं पोलीस कुठेही फरार झाले तरी त्या ठिकाणी त्यांना शोधून आणण्याची क्षमता आपल्या पोलिसांमध्ये आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी विशेष तपास पथकं लावून या विषयात काही अधांतरी राहणार नाही, याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय सरकार राहणार नाही, अशा प्रकारचं सरकारनं गांभीर्याने विषय घेतलेले आहेत. अमोल मिटकरने एक ट्विट केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा तयार करण्यात आला होता त्या शिल्पावरती डाव्या भुवईवरती खूप म्हणजे लागलेलं का दाखवण्यात आलं होतं, जखमीसारखं का दाखवण्यात आलं होतं असं त्यांनी म्हटलं. खूप खड्डा टाईप असं टाकवण्यात. आता ते काय बोलतात, त्यांनी काय बघितलं हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे जो निराधार बेतालपणे जे बोलत असतात त्यांच्यावर आपण वस्तुस्थितीची माहिती न घेता, सत्यस्थिती समजून न घेता त्या ठिकाणी एखादी प्रतिक्रिया देणं म्हणजे मला वाटतं ती चुकीची ठरेल. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. आणि उपसरपंचांचं आज खरं तर आंदोलन आझाद मैदानाला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले सगळेजण गेले होते. कारण की ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना मानधन मिळतं त्याच पद्धतीने सरपंचांना देखील एक ठराविक मानधन मिळावं. 2-3 हजार रुपये दिले. गावचा मुख्यमंत्री म्हणून सरपंचाकडे पैसे जातात. तर मला वाटतं अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून सरपंच उपसरपंचांची आहे. आता आयत्या बिळावर नागोबा, तसे महाविकास आघाडी कुठे काय आंदोलन झालं किंवा कुठे एखादी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी लोण्याचा गोळा जसा खायचा तसा प्रत्येक परिस्थितीचा फायदा उठवत राजकीय लाभ मिळवता येतोय का? सरकार असताना भूमिका वेगळी असते आणि विरोधी पक्षात असताना भूमिका यांची वेगळी असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं या संदर्भात सरकार योग्य ती दखल घेईल आणि जे न्याय्य असेल ते या सरपंच उपसरपंचाच्या दृष्टीनं दिलासा देण्याचा या ठिकाणी सरकार प्रयत्न करेल. म्हाडाच्या घरांच्या किमती आता कमी होणार आहेत अशी घोषणा अतुल सावे यांनी केलेली आहे. कशा प्रकारे बघता मुंबईमध्ये विशेषतः याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल का? नाही, मला वाटतं हे सरकार जनतेचं सरकार आहे. ज्या वेळेला सर्वसामान्य माणसं एखाद्या मागणी करतात, भूमिका घेतात, त्यावेळेला आपला कुठल्याही प्रतिष्ठेचा विषय न करता त्यांना परवडणारे गोष्ट करण्याची लवचिकता सरकारमध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारचे रेट कमी करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं. सावे साहेबांनी घेतला असेल. चुली भेटणाऱ्यांना पाठव, गर्दीवाले पहिले पाठव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.